भटकणाऱ्या मनाला कुठंतरी एकाग्रतेनं साधण्याचा प्रयत्न करायचा आणि एकाग्रता थोडी जरी निर्माण झाली तरी मग एकाग्रता ही यशाची जननी आहे असं म्हणतात. साधली एकाग्रता, तर एकाग्रता जर साधली तर एक सूत्र आहे, एकाग्रता कोणत्याही कामात असो, परमार्थात असो की प्रापंचिक व्यवहारिक कामात असो, एकाग्रता काम करताना ज्यांनी साधली त्याचं घंटो का काम मिनटो में, त्याला वर्म म्हणतात. आणि एकाग्रता जर नाही साधली त्यालाच वर्म म्हणतात. वर्म जर सापडलं, वर्म शब्दाचा विठ्ठल बाबा अर्थ एकच, घंटो का काम मिनटो में, वर्म सापडलं तर. नाही तर आयुष्याचे आयुष्य जाते. आणि 70व्या वर्षी वयाच्या 70व्या वर्षापर्यंत परमार्थ करत असताना अनेक गुंतागुंती गाठी अंतकरणामध्ये असतात. आणि एखादा महात्मा ओरिजिनल अधिकार संपन्न भेटतो मग म्हणतो हो हे असं आहे, हे असं आहे, आम्ही तर असं समजत होतो. आज वयाच्या 70व्या वर्षी समजलं, पण मागचे गेले ते फुकट गेले ना. हे जर अगोदर समजलं असतं तर आमचं घंटो का काम फार मोठं होणारं, वेळ लागणारं काम. वर्म ते एक आहे, दृढ धरावा. भावयुक्त अंतकरणानं जर भगवंताचं स्मरण केलं, चिंतन केलं तर मग काही लागत नाही, काही न लगे. एक भावाची करा. मग हे समजायला कोणाचे 70 गेले, कोणाचे 25 गेले, कोणाचे 50 गेले, पण ज्याला हे समजलं भाव हेच भक्तीचं वर्म आहे असं फार थोड्या लोकांना समजलं. ते समजलं ध्रुवजीला, ते समजलं प्रल्हादजीला, ते समजलं परीक्षित महाराजाला. आणि म्हणून त्यांचं वर्षानुवर्ष लागणारं काम, होणारं काम ते फक्त कोणाचं 5 वर्षात झालं, कोणाचं 7 दिवसात झालं, कोणाचं 1 घंट्यात झालं. त्यांना वर्म सापडलं. म्हणून वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. नामस्मरण करत असताना, पूजा करत असताना, कीर्तन करत असताना, कथा ऐकत असताना, वारी करत असताना, परमार्थिक कोणतीही क्रिया असो त्या क्रियेशी जर आपण भाव ठेवला, अर्थात भावयुक्त अंतकरणानं ती क्रिया केली तर भाव म्हणजे काय, भाजीपाल्याचा असतो तो भाव, चपलाचा असतो तो भाव, तोही भाव आहे. पण तो भाव दिल्यानंतर लौकिक वस्तू मिळते आणि हा भाव अर्थात प्रेम दिल्यानंतर परमात्मा नावाची वस्तू मिळते. म्हणून ह्या भावाला किंमत आहे. आपण थोडं करा पण भावानं करा. भावानं म्हणजे आते भाऊ, मामभाऊ, चुलत भाऊ, हे भाऊ नाही तर भाव शब्दाचा अर्थ आहे अत्यंत अत्यंत भगवत चरणारविंदी प्रेम. कारण तो परमात्मा सापडायचा असेल, साठवायचा असेल, आत्मसात करायचा असेल तर फक्त आणि फक्त भावच.